1 किलो चांदीची गदा कोण होणार शिरड शहापूर केसरीचा मानकरी? सगळे खाली बसल्यानंतर ही कुस्ती लागणार आहे। ही कुस्ती पण तशीच आहे बरं का। कुस्ती पुकारला भगवान मामा। आता पंच तुम्ही थांबा या कुस्तीला। अच्युत टरके पैलवान किवळा नांदेड जिल्हा चोपल माळेगाव केसरी नामदेव मोकले वस्तादचा बाटा। माधव काळे लातूर कुस्ती 51,000। अमोल पैलवान पंच आणि साइड पंच भगवानराव। पोलीस उपनिरीक्षक पोलीस निरीक्षक माननीय रायरे साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीला 200 रुपयाचं पारितोषिक। महाराष्ट्र पोलीस पैलवान फुलाजी सावळे साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीला 200 रुपयाचं पारितोषिक। भगवानराव कासगुंडे पैलवान यांच्याकडून 500 रुपयाचं आणि पप्पू पैलवानाकडून 500 रुपयाचं। 3 फेब्रुवारीला कुस्ती मैदान। ओके, गजू पैलवानला 500 रुपयाचं पारितोषिक। अमोल भाऊ क्षीरसागर वसमतचे माय बेस्ट फ्रेंड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक। सोनू भाऊ क्षीरसागर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक विजय शिंदेला। कुस्ती लागली शेवटची। मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती। कुस्ती निकालीच होणार आहे। कुस्तीच पहा शबाश। विजय शिंदे 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं इकडून। हा प्रत्येकाबद्दल जाय बेटा। विजय शिंदे अतिशय गरीब घरचा पैलवान आहे। आई वडील रोज मजुरी करतात। हा त्या पोराचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे। खाली हाताने त्या पैलवानला पाठवू नका। विजय शिंदे महाराष्ट्राचा एक बलाढ्य पैलवान आणि अच्युत टरकेने कब्जा घेतलेला आहे। शाबाश। वाजू नका वाजू नका। हा अच्युत टरके चोपल माळेगाव केसरी कोण होणार आहे शिरड शहापूर केसरीचा मानकरी याचा फैसला 5 मिनिटांमध्ये लागणार आहे। गदा कोणाच्या खांद्यावर विराजमान होणार? एकदा मंडळी पप्पू पैलवानसाठी टाळ्या वाजवा। मंडळीला विनंती आहे पप्पू पैलवानसाठी एक आदर्श कुस्ती मैदान घेतलं। विजय प्रत्येकापाशी जाय। तुला तिकडे आवाज देत आहेत। प्रत्येकापाशी जाय विजय शिंदे। 15 तारखेला नागपूरला आणि 17 तारखेला सारंग स्वामी कुस्ती मैदान तिथं कुस्त्या लावण्यासाठी नागेश अंतेवार पंच। शाबास। गदा एकच्या डावावरती विजय झालेला आहे। अच्युत टरके गदे